तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करा, फक्त आम्ही महाराष्ट्र मागतो आहोत असं सांगायचं की सगळा हिंदुस्थान तुम्ही घ्या, पण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार आणण्याची एक संधी आम्हाला द्या. गोव्यामध्ये तेच. महाराष्ट्रात ठीक आहे, गोव्यात नाही. म्हणजे काय, गोव्याची किल्ली तुमच्याकडे आहे आणि ते खलं पाणी ते अगदी धाम तुम एक कमरे मे बांधावून चावी खो जायसारखं गाणं गाताना आम्हाला बाहेर ठेवताय. लाथ मारून दरवाजा फोडून टाकू गोव्याचा पाहिजे मनात आणलं तर. पण काय त्यांच्या डोक्यातच नाही, जागांचा ओरबडा. मागच्या वेळेला आम्ही 200 मिळवले ते, ह्या वेळेला आमची जरा संख्या वाढलेली आहे, या वेळेला आम्ही जरा जोर काढलेले आहेत. मागच्या वेळेला 5 नमस्कार काढले आम्ही, सूर्यनमस्कार. आता या वेळेला 10 काढलेले आहेत. आम्हाला 5 सीटा पाहिजे, 14. काय पटत नाही मला. आणि म्हणून जरा थोडासा त्रास होतो, ताप होतो. पण शेवटी केवळ सरकार काढण्यासाठी आम्ही काही सहन करतो, ते दरवेळेला सहन करता येणार नाही. आणि उद्या दुर्दैवाने युती तुटलीच तर आपण काय करणार आहात? शिवसेनेचं सरकार स्वतंत्रपणाने निवडून आणणार आहात? आणू शकाल? नक्की? आईचान का आपला कंटाळा? बघू, मतदान सुरू झालेलं आहे. 2ला जाऊ, 2 वाजले. अहो उठता ना, 4ला जाऊ, 4 वाजले. अहो जाताना चहा पिऊन जाऊ, असं नका करू. पहिल्यांदा कर्तव्य बजवा. पण ही पाळी महाराष्ट्रात येणार नाही. परवा मी गोव्याला जातोय, जाहीर सभा होणार आहे आणि त्यांना सुबुद्धी सुचेल अशी मी अपेक्षा करतो आणि प्रार्थनाही करतो. पण जागांचा बंटवारा हे आमच्या पुढे ध्येय नाही. मग ते म्हणते, मग असं जर असेल मग तुम्ही आम्हाला कशा करता? आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विचार कराल तर शिवसेना जेवढी एकंदर मजबूतीने उभी आहे, पाळमुळं जेवढी खोल गेली तशी तेवढी तुमची नाही आहे. बिलकुल नाही. आणि सत्य असताना आमच्या जोरावरतीच तुम्ही आलात ना, तुमचा आम्हाला फायदा झाला असं आम्ही नाही म्हणत नाहीये. पण कधीही तुमचे 10 खासदार ह्या महाराष्ट्रात केव्हाही निवडून आले नाही, ते त्यावेळेला आले. हा युतीचा परिणाम लक्षात घ्या. आम्ही लक्षात घेतो. आम्ही असं म्हणत नाही की केवळ आम्हीच आणि आम्हीच नव्हे, तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मिळून हे असं. पण काय ऐकायलाच तयार नाही. तर अशी गोचिडी प्रवृत्ती ठेवू नका, बिलकुल ठेवू नका. दूध प्यायचं तर सरळ दूध पिया. दूध संपलं तरी मात्र रक्त प्यायला लागाल तर मात्र पंचायत होईल. हा एक संताप आहे. काय सहन करतात? त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात. मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं. आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्याना अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार की नाही? निवडून आल्याना धडा शिकवणार की नाही? जर आरामखोरी केली तर समजलं ना? हे करायला पाहिजे. मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता. सरकार आलं होतं की शिवसेनेचं सरकार आलं होतं, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होता कामा नये म्हणून दुष्टाने, आणि विशेष करून जे शरद जोशी आहेत ना, जे शेतकऱ्यांचा नेहमी पुळका येतो त्यांना, पण शेतकऱ्याला विचारत नाही, संपूर्ण बट्ट्याबोळ केलेल्या शेतकऱ्यांचा. पण हा प्रश्न आम्ही जो घेतलेला आता की महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्याचा उद्देश फक्त तुमचं भलं व्हावं. काल संजय राऊतचा ज्या वेळेला फोन आला की म्हणे दसऱ्याबद्दल तुम्ही काय हे करतात, लोकांना शुभेच्छा काय देता? म्हटलं काय देऊ शुभेच्छा? हो, चांगलं तर व्हावंच, ही नुसती शुभेच्छा झाली, पण त्याला आकार कधी येणार? त्याला निश्चित रूप कधी येणार? ज्या वेळेला माझ्या हातामध्ये तुम्ही सत्ता द्याल त्याच वेळेला त्या शुभेच्छांना अर्थ चढेल, नाहीतर त्या शुभेच्छांना काही अर्थ नाही. कारण तुमचं वाईट कशा करता चिंतू? म्हणून मी सांगितलेलं आहे की ह्या वेळेला मी सोन्याची पानं तुम्हाला देतो आहे, आणि समजा तुम्हाला नाही पटलं तर ती आपटेची पानं म्हणून स्वीकारायला मी तयार आहे. पण ह्या वेळेला हा बदल तुम्हाला घडून आणावा लागेल. बरं, त्यामाने आम्ही बरे आपले ठाकरे ठोक तिच्या आयला झालं ठणठणीत नाव. तर हे सगळं आहे. मी काय म्हटलं की आपण जागेवरनं भांडूया नको. मागच्या वेळेला जिथे तुम्ही पडलात तिथे आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करतो. निदान आम्हाला यंदा म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही पडलात, या वेळेला आम्हाला पडण्याचा चान्स द्या. बरोबर आहे की नाही? दरवेळेला तुम्ही पडायचं आहे, बरं दिसतं काय? मग युती कसली ती?
मागच्या वेळेला तुम्ही पडलात, ह्या वेळेला आम्ही पडतो, बघूया ना, पडायचंच आहे ना. पण सत्ता का घ्यायची त्याचं कारण लक्षात घेताना मी सांगितलं. पणाने राज्यकारभार ह्या देशाचा चाललेला आहे. भ्रष्टाचार होणार नाही तर काय होणार? हा भ्रष्टाचार गाळायचं एकच. आसामची जनता जशी उभी राहिली होती ना, आसामची जनता सत्ता दिली. तुम्ही एक प्रयोग माझ्या बाबतीत करा. हा बाळ ठाकरे आयुष्यामध्ये जर हरला ना तर देशाला भवितव्य राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणूनच सर्वात जास्त जबाबदारी माझ्या सहकाऱ्यांपेक्षा माझ्यावर आहे की मी हरता कामा नये आणि मी तुम्हाला हरू देणार नाही. म्हणून एक अशा उभारीने उभे राहा की पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिचा निपात करावाच लागेल. पैशाचे जर लाचार व्हाल तर शिवरायाचं नाव घेऊ नका, हा भगवा झेंडा हातामध्ये ठेवू नका. 5 लाखाला नंतर विकले जाणार असाल, 10 लाखाला विकले जाणार असाल आणि आता मात्र भ्रष्टाचाराचा निषेध करणार असाल तर हे ढोंग महाराजांना सुद्धा आवडणार नाही. आणि हे ढोंग तुमच्या मराठ्यांच्या रक्तामध्ये असता कामा नये, एवढी काळजी घ्या. म्हणून शिवसैनिक तुमच्याकडे आदरानं लोक पाहतायत, तो आदर तसाच ठेवा. आज जास्त तापत नाहीये, कारण आता झाला 1 वाजायला आला, लांबून लांबून आलेले आहात. फक्त आज एकच शपथ घ्यायची की कोणत्याही परिस्थितीत येत्या 95 साली, मला वाटतं फेब्रुवारीच्या मध्यावर ह्या निवडणुका होणार, त्या निवडणुकीमध्ये आम्ही हा शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही जबरदस्त बहुमतानं महाराष्ट्राच्या विधानसभेवरती फडकवल्याशिवाय राहणार नाही, अशी हात वर करून शपथ घेऊन आजचं हे सोनं लुटून, त्यापेक्षा हे महत्त्वाचं सोनं लुटून आपण घरोघर जायचं आहे. आणि विजयाखेरीज आता दुसरा विचार नाही, विचार नाही, विचार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.